नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहणार आहोत सुपरफास्ट 50. पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील काही भागात पावसाचा इशारा. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचा हा परिणाम. जळगावच्या गिरणा परिसराला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं. कापणी केलेली उभी पिकं पावसामुळे भिजली. उरलेली पिकं देखील भिजल्यानं शेतकरी आता संकटात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे तूर पिकांचं झालं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे तुरीची झाडं सडली. शेंगाही नीट भरलेला नाही, तर तूर पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव. सुमारे 60 ते 70% तुरीचं झालंय नुकसान. भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला. दरातही फटका बसण्याची दाट शक्यता. साहूर या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या गंजीला लावली आग. 10 एकर क्षेत्रामध्ये सोयाबीनची लागवड केलेली. मळणीनंतर उत्पन्न होणार नाही हे लक्षात आलं, त्यामुळे शेतकऱ्यांना उचललं टोकाचं पाऊल. बुलढाण्यातल्या पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. गोंदियामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंचनामे करून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. येलो अलर्टनंतर सोलापूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस. सोलापुरात सकाळपासून कडक ऊन. दुपारनंतर मात्र पावसाला सुरुवात. नाशिकच्या लासलगावमध्ये शिवनदीला दुसऱ्यांदा आला पूर, तर मुसळधार पावसामुळे शिवनदी प्रवाहित. निमगाव वाकडा या ठिकाणी बंधाऱ्यावरून खडकावरती पाणी कोसळतंय, त्यामुळे नयनरम्य धबधब्याचं दृश्य समोर. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे मक्यासह कपाशी पिकांचं नुकसान. मका आणि कापसाला आधीच योग्य भाव नाही, त्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. उत्पन्नाचं गणित बिघडलं, त्यामुळे शेतकरी चिंतेत. प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगावसह जिल्हाभरात कांदा, मका आणि कांद्याचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त. नाशिकच्या लासलगावमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतांमध्ये पाणी. शेतकऱ्यांची चिंता वाढली. विहिरींमध्ये गाळ साचला, तर या पावसाच्या पाण्यामुळे तळ्यांचं शेतांना स्वरूप. जळगावच्या पाचोऱ्यातील बाळत परिसरामध्ये केळीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल. हमीभाव नाही, त्यामुळे जळगावमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च वाढतोय. असं असताना केळीला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी. उत्पादन खर्च निघत नाही, त्यामुळे हमीभाव देण्याची मागणी. करमाळ्यात उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये केळीच्या घडांवरती बुरशीजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव. नवीन केळीसह कोडवा केळीला देखील मोठा फटका. रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला, त्यामुळे अर्ध्या दरामध्ये केळी विकण्याची आली वेळ. अवकाळी पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातही पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीनसह वेचणीला आलेला कापूस आणि इतर पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता. वाशिममध्ये रब्बी हंगामाची लगबग सुरू. शेतकऱ्यांची खते खरेदीची प्रतीक्षा संपली, तर युरिया खतांचा रॅक आला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. डीएपी खताचा रॅक देखील पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये येणार अशी माहिती. लातूरच्या उदगीरमध्ये हुंड्यासाठी छळ करत विवाहितेची हत्या. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये एकाच दिवशी हत्येच्या 4 घटना, तर अंडेरामध्ये 3 ते शेगावमध्ये एकाची हत्या. हत्येच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण. नागपूरमधील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. जळगाव पोलिसांच्या ताब्यातून 2 चोरटे पसार झाल्याचं प्रकरण. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांच्या ताब्यातून हे चोरटे पसार 4 कर्मचारी या प्रकरणी निलंबित. गोदावरी नदीपात्रामध्ये 4 चाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ आला समोर. काल पाऊस सुरू असताना लाईट गेल्यानंतर रस्ता स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे नदीपात्रामध्ये कार गेलेली वाहून. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरती आता सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवली, तर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची नजर. सिंधुदुर्ग ठरला देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI प्रणाली या संदर्भात स्वीकारणारा जिल्हा. तर 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावरती शिष्टमंडळ जाणार. नाशिकमधल्या इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिने राहणार बंद. समांतर नवीन बोगदा आणि जुन्या बोगद्याच्या कामासाठी बंद राहणार. अरुंद बोगद्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या.
राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक एक दिवसाचा बंद पाळणार. 28 ऑक्टोबरला राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद पुकारला. कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. खतं, बियाणे, कीटकनाशकं वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण.